हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आवाज येतो का बघा बरं माझा? हॅलो. आवाज येते माझा? हॅलो हॅलो. काय झालं? बोलायचं कसं विसरलो का? खूप दिवसांनी लेक्चर होतंय. चॅट मध्ये सांगा आवाज येतोय का, व्हिडिओ दिसतोय का क्लिअर? अतुल, विसरलो काय सर्व? हाँ, ओके, वेरी गुड. चलो, तो बहुत दिन बाद लेक्चर हो रहा है. कौन सा चैप्टर चालू है इतना बताओ सिर्फ, आगे का मैं बताऊंगा. एवढेच आहे अपेक्षा. कोणता चॅप्टर चालू आहे? EMI, राईट? बोला. लेक्चर घ्यायला हा, कुठे टाकून दिलंस पेन? ठीक आहे, चलो. आता मला पेन जा घेऊन ये. घेऊन हा, थांब आता मारच देतो तुला, धरून मारच देतो. ठीक आहे, बोला. लेक्चर घ्यायला आम्हाला लेक्चर घेऊ द्या. आता लागल मागे. तर पहा, लक्ष द्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन रिवाइज करूया. लागते रे ते. तर पहा, electromagnetic induction starting point, the magnetic flux. Magnetic flux is defined as the number of magnetic lines of field passing through the given area, right? It is a magnetic flux. Then we studied about the electromagnetic induction property. When there is a change in the flux, then there will be induced EMF, right? It is given by Faraday's and Lenz's law. Faradayचा लॉ काय होता की E is a d∅dt. त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ते फ्लक्सच्या चेंज वरती डिपेंड करतं. आणि लेन्स लॉ नुसार त्याची डायरेक्शन जी आहे, लेन्स लॉ काय म्हणलेला आहे की द इंड्यूस्ड EMF विल बी induced in a such a direction that it will oppose the change of agent, right? ऑलवेज जो फ्लक्स चेंज करतोय त्याला अपोज करणार इंड्यूस्ड EMF. त्याच्यासाठी आपण डायरेक्शन साठी कोणता लॉ पाहायला सांगा बरं? फ्लेमिंगचा लेफ्ट हँड का राईट हँड? कोणता यूज करायचा? करंट किंवा EMF चे इंड्यूस करण्यासाठी फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरायचा आहे. लक्षात घ्या, कन्फ्युजन नको याच्यामध्ये. राईट, करंटची डायरेक्शन म्हणजे आय काढायचंय. आय कोणत्या हातात असतं? राईट. राईट, या पद्धतीने लक्षात ठेवायचंय. तर याच्यामध्ये FBI, त्याच्यानंतर आपण लूप वाईज पाहिले होते की लूपला कसं अपोज वगैरे करणार. त्याच्यानंतर मोशनल EMI आपण स्टडी केलं. मोशनल EMI मध्ये ट्रान्सलेटरी मोशन and rotatory motion, right? Translatory and rotatory motion. Then translatory motion मध्ये मॅग्निट्यूड किती आहे? BLV. BL and V should be perpendicular to each other. And rotatory motion मध्ये BL square omega upon 2. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर स्टडी केलेला आहे. ट्रान्सफॉर्मर, त्याच्यात सेटअप, सेट डाऊन,
रेशो वगैरे पाहिलेले आहेत. सेकंडरी अपॉन ई प्रायमरी इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स अपॉन सेकंडरी अपॉन नंबर ऑफ टर्न्स ऑन प्रायमरी, राईट. याला जर इफिशियन्सी जर असेल, जर याला इफिशियन्सी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट करणार, इंटू 100, राईट. याला ट्रान्सफॉर्मर रेशो सुद्धा म्हणतात. ओके, नाव याच्यामध्ये पहा, लक्ष द्या. तर इथेपर्यंत पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण अल्टरनेटिंग करंट स्टार्ट केलं होतं. अल्टरनेटिंग करंट मध्ये काय काय स्टडी केलं होतं आपण बघा बरं. कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह आणि रेझिस्टिव्ह डिफरंट टाईप ऑफ पाहिलेलं होतं अल्टरनेटिंग करंट मध्ये. की कॅपॅसिटिव्ह त्याच्यामध्ये बघा, लक्ष द्या, जस्ट आय विल शेअर द स्क्रीन. ओके, ठीक आहे. तर बघा, अल्टरनेटिंग करंट मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे, पीक व्हॅल्यू काय असते ते पाहिलेलं आहे, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द करंट. जर अशा इक्वेशन मध्ये जर दिलं असेल तर ही जी असते ती पीक व्हॅल्यू असते. त्याच्यानंतर त्याच्यावरून ओमेगा, फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड कसा काढायचा हे, राईट, याच्यावरती आपण पाहिलेलं आहे. क्लिअर आहे का सर्वांना? जस्ट रिवाइज करतोय मी अजून. लास्ट लेक्चर पर्यंत काय काय पाहिलं होतं. अवरेज व्हॅल्यू पाहिली होती, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू पाहिली होती, राईट. अवरेज व्हॅल्यू, रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर पाहिलं होतं. त्याच्यानंतर बघा की याच्यामध्ये रेजिस्टन्स जर एसी याच्यामध्ये लावला तर ह्या 3 डिस्कस केलं होतं आपण. रेजिस्टन्स लावला तर काय होतंय, इंडक्टर लावला तर काय होतंय आणि कॅपॅसिटर लावला तर काय होतंय, राईट. तर याच्यामध्ये फेजर डायग्राम जे आहे रेजिस्टन्स मध्ये, तर फेज 0 येतो, इंडक्टर मध्ये फेज 90 येतो, कॅपॅसिटर मध्ये सुद्धा फेज 90 येतो. मला कोण सांगेल बरं, इंडक्टर मध्ये कोण पुढे असतं, ईएमएफ का करंट? तुमच्याकडे काढून असेल बघा फेजर डायग्राम आणि लिहून सुद्धा असेल, इम्पॉर्टंट आहे. बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की फेजर डायग्राम नुसार कसं पुढे आहे ते डेरिव्हेटिव्ह सहित डिस्कस केलं होतं आपण. लक्षात घ्या. इथे बघा, फेजर डायग्राम ही कॅपॅसिटर साठी आहे. इथे कॅपॅसिटर मध्ये करंट पुढे असतो आणि इंडक्टर मध्ये ईएमएफ पुढे असतो. लिहून आहे का तुमच्याकडे? याला कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स म्हणतात आणि सॉरी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणतात आणि त्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतात. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतं सांगा बरं. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो, एक्सीएल. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असतो, अजूनही मी रिव्हिजन घेतोय. काही जणांना वाटत असेल कोणत्या ग्रहावरचा चॅप्टर सुरू झालाय, अचानक मी इथे येऊन कसा पोहोचलो, राईट. मला कोण सांगेल इंडक्टिव्ह रिॲक्टन्स एक्सीएल? कारण इथे एक त्याचं लिहिलेलं नाहीये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स मी लिहून दिलं इथे. बघू द्या मला किती जणांनी लिहिलं ते. फेजर डायग्राम ही कॅपॅसिटर साठी करंट पुढे असतो ईएमएफ पेक्षा 90 ने, आणि जर करंट इथं काढला तर इंडक्टर मध्ये ईएमएफ पुढे असतो, म्हणजे इथे ईएमएफ येणार 90 ने, राईट. आता मला एक्सीएल इज इक्वल टू कोण सांगेल? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स तर झाला आता या डेरिव्हेशन वरून. एक्सी इज इक्वल टू 1/c ओमेगा. हे कशासारखं ऍक्ट करतं? रेजिस्टन्स सारखं ऍक्ट करतं. हे कशासारखं ऍक्ट करतं? रेजिस्टन्स सारखं ऍक्ट करतं, राईट. क्लिअर आहे का बघा? एक्सेलचा फॉर्म्युला रे, कोणालाच माहिती नाही का? फॉर्म्युला ऑफ एक्सीएल.
फॉर्म्युला ऑफ एक्सएल काय येतो, एल इंटू ओमेगा येतो. लक्षात ठेवा. माहिती नाही का रे शर्वरी, ओमकार? हे माहिती नाही आपल्याला, वाचलं नाही का? कसं सुमित? रिवाइज राहिलं होतं. रिव्हिजन कसं करायचं मग? लेक्चर आहे म्हणल्यावर रिव्हिजन करा म्हणून सांगावं लागतं का? एक्सएल इज इक्वल टू, लास्ट याच्यामध्ये पाहिलं होतं की आपण इंडक्टिव्ह लिहून घेतलं नव्हतं का? हा, लेक्चर आहे 3 दिवसाने काहीतरी, खूप दिवसांनी होते का लेक्चर असं? मग रिवाइज करायला पाहिजे ना, आपल्याला सांगायला पाहिजे का ते वेगळं असं? बर, आता लगेचच होणाऱ्या बायोच्या लेक्चर विषयी चिंता नाही केली तरी चालेल. आपलं लेक्चर झाल्यावर ते लेक्चर सुरू होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही लक्ष असेल ते इकडे लक्ष असू द्या. ठीक आहे, मध्ये टाइम पण दिला जाईल तुम्हाला, इंटरवल दिला जाईल तुम्हाला. इंटरवलची गरज आहे का रे आता ऑनलाईन लेक्चरला? इंटरवल असतं का इंटरवल असतं? बर, इथपर्यंत आलात का सर्वजण? मला हे सांगा, हे सर्व आता पळालं का डोक्या पुढे? हे जर रिव्हिजन झालं असेल तरच पुढे जाण्यात अर्थ आहे, कारण हेच वापरायचंय आता पुढे. इथपर्यंत कळलंय का सर्वांना? इथपर्यंत आलेत का सर्वजण? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स किंवा कोण पुढे कसं पुढे असतं, इंडक्टिव्ह सर्किट कसं जोडतात, कॅपॅसिटिव्ह सर्किट कसं असतं, रेझिस्टिव्ह सर्किट कसं असतं. कारण एवढे हे 3 जर इंडिव्हिज्युअल जर कळलं असेल तर आपल्याला पुढे जाण्यात अर्थ आहे, नाहीतर नाही. कारण याच्या पुढे काय बघायचं बघा, सिरीज एलसीआर सर्किट. सिरीज एलसीआर म्हणजे काय रे? एलसीआर का लिहिलं असेल? एलसीआर का लिहिलं असेल म्हणजे इंडक्टर आहे, कॅपॅसिटर आहे आणि हे रेजिस्टर आहे. हे काही कोणाच्या त्याच्या नावाचं इनिशियल आहेत. बरोबर आहे का नाही? रेजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर आर connected to AC source simultaneously. Then we have to study the circuit. आतापर्यंत एक एक लावून केलो, आता एकत्र लावले तिन्ही. इथं आता तिन्ही म्हणजे या तिघांमध्ये काय सेम असेल सांगा बरं? कसे आहेत कनेक्टेड? इथं नाव पण आहे, सिरीज आहेत. सिरीज मध्ये काय सेम असणार? सिरीज मध्ये काय सेम असतं सर्किट मध्ये? सिरीज मध्ये काय सेम असतं? बोला रे. मुके झाला ऑनलाईन लेक्चर घेऊन, ऑनलाईन लेक्चर बघून, ऑनलाईन लेक्चर बघून. का बोलायला कोणाला? कसं आहे लॉकडाऊन, कसं चालू आहे नेमकं? बोलाय आहे का कोणी तुम्हाला लॉकडाऊन मध्ये? नक्की ना? हा, बोलत राहा, बरं असते जरा. ठीक आहे. काय सेम असतं? करंट सेम असतो. करंट सिरीज मध्ये करंट सेम असतो. ईएमएफ वेगवेगळा असणार, म्हणून याच्यातला ER घेतला, याच्यातला EL घेतला, याच्यातला EC घेतला. फेजर डायग्राम आधी कॅल्क्युलेट करूया. फेजर डायग्राम, जर मी करंट जर इकडे घेतलं बघा, करंटची डायरेक्शन इथे घेतली, तर रेजिस्टन्स मध्ये आणि करंट मध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो? रेजिस्टन्स आणि करंट मध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो? रेजिस्टन्स आणि करंट मध्ये कितीचा फेज डिफरन्स असतो?
सॉरी दिस इज आय. वेळ कसा लागायला रे एवढा? का उत्तर द्यावं वाटणं झालेत? का वारं सुटले थंड त्याच्यानं उत्तर बाहेर पडा नाहीत? का कळच ना नेमकं मी काय म्हणालो ते? मला ते तरी समजायला पाहिजे नेमकी अडचण काय तुमची. अरे बाबा नो, आत्ताच रिवाइज केलं मी. जर रेजिस्टन्स आणि करंट मध्ये नो फेज डिफरन्स, और वी कॅन से दॅट द फेज डिफरन्स इज 0, राईट. म्हणजे ज्या डायरेक्शनला इकडे आपण करंट हे केलेलं आहे त्याच डायरेक्शनला ईएमएफ असणार, राईट. बर, त्याच्यानंतर बघा इंडक्टरचा ईएमएफ याच्या पुढे असणार का मागे? 90 ने तर असतो एवढं माहिती आहे आपल्याला. सर्वात आयुष्यात महत्वाचं 90च असतं, 90च्या पुढे काहीच नाहीये, आहे का नाही? म्हणजे फेज डिफरन्स म्हणतो, फेज डिफरन्स 90 हा एक फेज डिफरन्स आहे. बऱ्याच जणांना हा वाक्यप्रचार वेगळ्या अर्थाने माहिती असतो, पण मला तरी एवढ्याच अर्थाने माहिती आहे. 90 म्हणलं की मला हे फेज आठवतं फक्त, ठीक आहे. तर मग आता या करंटच्या पुढे 90 डिग्री फेजने इंडक्टिव्हचा ईएमएफ असतो आणि कॅपॅसिटरचा ईएमएफ 90 डिग्रीने मागे असतो. म्हणजे फेज डायग्राम आली का बरोबर? बघा बरं, फेज डायग्राम कळली का? डायग्राम वरूनच समजून घ्यायचं, डायग्राम वरूनच, की EL इकडे असणार, EC इकडे असणार, या दोघांमध्ये फेज डिफरन्स 180 चा येणार, या दोघांमध्ये फेज डिफरन्स 180 चा येणार. मग मी या डायरेक्शनला नेट EL मायनस EC काढणार. मग हे इकडे EL मायनस EC आहे, EL मायनस EC, आणि 90 डिग्रीला इकडे ER आहे. तर नेट EMF जर काढायचं झालं मला, तर अंडर रूट स्क्वेअर मध्ये ER स्क्वेअर प्लस EL मायनस EC स्क्वेअर. समझ पा रहे हो कुछ? थोडा थोडा. म्हणजे मला वाटलं की आधीचे 3 जर रेजिस्टन्स जर समजले असतील तुम्हाला, 3 सर्किट इंडिव्हिज्युअल, त्याच्यामुळेच आपण त्यांच्यासाठी तेवढा टाइम दिलता ना. तर हे तिघांचं कॉम्बिनेशन आहे फक्त, लक्षात आले का बघा? आणि सांगत चला समज चाललं तर, किंवा नाही तर म्हणत जाऊ, मला काहीच कळत नाही नेमकं. बघा लक्षात घ्या की परत एकदा रिपीट करतोय, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर आपण सिरीज मध्ये एकत्र लावले आहेत. तर त्याच्यामध्ये करंट तर सेम असणार, आता आधी सुरुवातीला फेज डायग्राम काढायची. करंट या डायरेक्शनला असणार, सर्वांचा करंट याच डायरेक्शनला असणार. मग आपण रेजिस्टन्स साठी कसं का लिहिली फेजर डायग्राम? इकडेच करंट आणि इकडेच ईएमएफ. बघा रेजिस्टर, फक्त रेजिस्टर असता तर हे ईएमएफ रेजिस्टन्सचे डायरेक्शन इकडेच, जिकडे करंटची आहे. पण कॅपॅसिटिव्हचा जो ईएमएफ आहे तो करंटच्या 90 फेजने अहेड असतो. लिहून घेतलंय का सर्वांनी? करंट इंडक्टिव्हचा जो ईएमएफ आहे तो करंटच्या 90 डिग्री फेजने अहेड असतो. आणि कॅपॅसिटी अहेड म्हणजे मी इकडे पुढे काढलं 90 डिग्रीने, आणि कॅपॅसिटिव्हचा ईएमएफ हा 90 डिग्रीने मागे असतो, म्हणून मी इकडे काढलं. या दोघांमध्ये 180 चा डिफरन्स आला, म्हणून या दोघांचं आधी नेट काढतो मी. या दोघांचं नेट कसं येणार? डायरेक्ट 180 म्हणजे अपोजिट डायरेक्शनला आहेत, म्हणजे मी डायरेक्ट काय करू शकतो? EL मायनस EC करू शकतो मी, EL मायनस EC, राईट. मग याची डायरेक्शन समजा या डायरेक्शनला आली तर EL मायनस EC आणि ER यांचा रिझल्टंट काढायचंय. तर
हा रिझल्टंट येणार EL मायनस EC चा स्क्वेअर प्लस ER चा स्क्वेअर, बिकॉज दोघांमध्ये अँगल किती आहे 90 डिग्री. वेक्टर ऍडिशन सारखं रे, वेक्टर ऍडिशन सारखं. कळालं नक्की? अजून एकदा म्हणा बरं कळालं म्हणून, म्हणजे मला बरं वाटतंय, तुम्हाला काही नाही. हा छान, सर्वांनी म्हणा की जरा, सर्वांनी म्हणलं की बरं वाटतं जरा. राईट, व्हेरी गुड, ओके. चलो आता कसं, हा ठीक आहे, ओके चलो ठीक आहे. तर याच्या पुढे आता बघा, आता हे जे EMF आहे, आता आपल्याला माहिती आहे ER इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू IR फॉर्म्युला वापरूया, व्ही इज इक्वल टू IR फॉर्म्युला वापरूया. मग जो EMF आहे रेजिस्टन्स मधला तो आपला करंट असणार आणि रेजिस्टन्स असणार, पण जो EMF आहे इंडक्टर मधला तो करंट इंटू इंडक्टरचा रेजिस्टन्स वेगळा असतो, माहितीये का? इंडक्टर त्याला काय म्हणलं आपण, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणलं बघा, आत्ताच पाहिलं. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स त्याला XL लिहूया. आणि कॅपॅसिटिव्हचा EMF जो आहे तो करंट तर सेम आहे, कॅपॅसिटिव्हचा रिॲक्टन्स XC असतो आणि आपल्याला माहिती आहे XC इज इक्वल टू 1/C ओमेगा. राईट, दीज आर सिरीज LCR सर्किटचा आपण बिहेवियर स्टडी करत आहोत. तर मग जर मी इथे हे जर I ठेवलं, E इज इक्वल टू हे नेट EMF आहे, हा नेट EMF. मग मी नेट EMF ला काय करतो, नेट करंट आणि इंटू नेट रेजिस्टन्स म्हणूया, त्याला झड लिहिलं मी. मग हे करंट तर सगळीकडे सेम आहे, करंट तर सगळीकडे सेम आहे, म्हणून मला नेट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला भेटला, टोटल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला भेटला. टोटल रेजिस्टन्स कसा काढणार मग सर्किट मधला, R स्क्वेअर प्लस XL मायनस XC स्क्वेअर. हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत, हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत, लक्षात घ्या. नंतरचं जर कांगणे सरचं लेक्चर जे आहे ते 10:30 ला सुरू होईल, ठीक आहे. बायोचं असतं ना, राईट, जे कोणतं असेल ते 10:30 ला स्टार्ट होईल आपलं लेक्चर झाल्यावर. इथेपर्यंत कळालं का सांगा मला? हा फॉर्म्युला, याचा स्नॅपशॉट घेतला का नोटसाठी? लगेचच लेक्चर झाल्यावर लिहायचं आहे. आणि इथेपर्यंत क्लिअर आहे का? जस्ट फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे काही डेरिव्हेशन काही विचारणार नाहीत, फक्त समजलेलं आहे. राईट, ओके. सो फॉर्म्युला याला टोटल रेजिस्टन्स दॅट इज इम्पेंडन्स म्हणतात, इम्पेंडन्स. राईट, विच इज गिवन बाय अंडर रूट R स्क्वेअर प्लस XL मायनस XC स्क्वेअर. राईट, त्याच्यानंतर बघा आपण बघितलं की एक रिझल्टंट जो काढला आपण EMF, त्या ट्रायंगल मध्ये बघा इकडे जो होता तो ER होता, इकडे असा वर जो होता जो की मी इथं शिफ्ट केलाय आता तो EL मायनस EC होता. मग जर नेट जर फाय जर हा जर अँगल आपण थीटा घेतला तर टॅन थीटा इज इक्वल टू EL मायनस EC, अपोजिट अपॉन ऍडजेसंट.
अशा प्रकारे फॉर्म्युला येणार. सो द tan phi is given by this phi is phase difference. So tan phi is given by XL minus XC upon R, or it can be also written as EL minus EC upon ER. Now we know that the power काय असते माहितीये तुम्हाला, पॉवर इज इक्वल टू I इंटू व्ही असते. पॉवर मध्ये ऑलवेज RMS व्हॅल्यू वापरायच्यात, लक्षात घ्या. पॉवर मध्ये ऑलवेज RMS व्हॅल्यू वापरायच्यात. मग आपल्याला काय वाटतं, दिस इज अपॅरंट पॉवर IRMS इंटू VRMS. दिस इज अपॅरंट पॉवर, बट देर इज समथिंग द डिफरन्स बिटवीन देम. त्यांच्यामध्ये काहीतरी फेजचा डिफरन्स आहे. जर ते एकाच फेज मध्ये असते तर अशी पॉवर असते, पण आपल्याला माहितीये की त्यांच्यामध्ये काहीतरी फेज आहे, म्हणून जो ट्रू पॉवर याला म्हणतात ट्रू पॉवर इज गिवन बाय IRMS अपॉन इंटू VRMS इंटू cos phi. This cos phi is known as power factor. This cos phi is known as power factor because this is apparent power and this is a true power. मग आपल्याला हे वेगवेगळे फॉर्म्युले, जर आधीच जर करंट इलेक्ट्रिसिटी असेल तर लक्षात असेल I इंटू व्ही किंवा I²R असतो फॉर्म्युला, I²R किंवा V² बाय R असतो. सो E² बाय झेड लिहिणार. आता इथे R म्हणजे रेजिस्टन्सचं काम, पण टोटल रेजिस्टन्स सारखं एक मोठं रेजिस्टन्स सारखं काम कोण करतंय, झेड करतंय. त्या झेड मध्ये कोणाकोणाचे रेजिस्टन्स आले, रेजिस्टन्सचा रेजिस्टर आला, कॅपॅसिटरचा रेजिस्टन्स आला आणि इंडक्टरचा रेजिस्टन्स आला. हे या झेड सारखं, म्हणजे याला टोटल रेजिस्टन्स म्हणतात, ज्याला की नाव आहे इम्पेंडन्स. ज्याला की काय नाव आहे, इम्पेंडन्स. क्लिअर आहे का बघा, इथपर्यंत क्लिअर आहे का? यस. याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा स्क्रीनशॉट घ्या. Right? Write down the problem now. Write down the problem. Write down the problem. Find out peak value of EMF. Find out peak value of EMF. And RMS value of EMF. बघा स्क्रीनवरती आहे तुमच्या प्रॉब्लेम, स्क्रीनवरती प्रॉब्लेम आहे तुमच्या. स्क्रीनवरती प्रॉब्लेम आहे. cos phi पॉवर फॅक्टर हा सुद्धा एक फॉर्म्युला लिहून घ्यायचा आहे. पॉवर फॅक्टर cos phi ला म्हणतात. ते काय आहे, ट्रू पॉवर अपॉन अपॅरंट पॉवर. ट्रू पॉवर अपॉन अपॅरंट पॉवर. पेपर दिलं नाही का तुला? खेमचा आहे का पेपर? बायो
लिहून घ्या, प्रॉब्लेम लिहून घ्या. शिट. चला बघा, प्रॉब्लेम मध्ये काय करायला सांगितलं आपल्याला, पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ अँड आरएमएस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ, पीक व्हॅल्यू ऑफ करंट, आरएमएस व्हॅल्यू ऑफ करंट अँड एक्सप्रेशन फॉर करंट. ईएमएफचं एक्सप्रेशन दिलंय आपल्याला, ईएमएफचं एक्सप्रेशन दिलेलं आहे. तर सुरुवातीला 1 बाय 1 कॅल्क्युलेट करूया. सर्वात सोपं, ईएमएफचं एक्सप्रेशन दिलेलं असताना बघा, ईएमएफचं एक्सप्रेशन दिलेलं असताना याच्यामध्ये पीक व्हॅल्यू कोणती असते, पीक व्हॅल्यू डायरेक्ट असते. कारण ईएमएफचं एक्सप्रेशन असं असतं बघा, ईएमएफचं एक्सप्रेशन असं असतं, ई नॉट कॉस 100 किंवा इथे कॉस ओमेगा टी म्हणता येईल आपल्याला, ई नॉट कॉस ओमेगा टी. तर मग ई नॉट ची व्हॅल्यू सांगा किती आहे, ई नॉट ची व्हॅल्यू किती आहे सांगा, ई नॉट ची व्हॅल्यू किती आहे, ई नॉट ची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला लिहिता येईल 50√2. देअरफॉर दिस इज अ पीक व्हॅल्यू, राईट. बघा बरं, ई नॉट म्हणजेच पीक व्हॅल्यू असते. जर कम्पेअर केलात हे इक्वेशन तर ई नॉट इज इक्वल टू 50√2 हे आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून पीक व्हॅल्यू आली की आपल्याला आरएमएस व्हॅल्यू काढता येईल. आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय आहे, आरएमएस व्हॅल्यूचा फॉर्म्युला पीक व्हॅल्यू बाय √2. पीक व्हॅल्यू इज 50√2, पीक व्हॅल्यू इज 50√2 अपॉन हे √2 जर केलात, √2 विल बी कॅन्सल्ड अँड ई आरएमएस इज इक्वल टू 50 व्होल्ट. बघा, पीक व्हॅल्यू फाइंड केला आपण, त्याच्यानंतर आरएमएस व्हॅल्यू फाइंड केलं. आता करंटची व्हॅल्यू फाइंड करताना आपल्याला माहिती आहे की जर पीक करंट काढायचा असेल, आय नॉट इज इक्वल टू ई नॉट बाय रेजिस्टन्स असतं. पण आता इथे इंडक्टर आहे, इंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो, एक्सएल लिहितो आपण त्याला, बरोबर आहे का. बघा, इंडक्टरचा रेजिस्टन्स काय असतो, एक्सएल. आणि एक्सएल म्हणजे किती असतं सांगा बरं, चला पटकन. ई नॉट तर कॅल्क्युलेट केलंय आपण 50√2, ई नॉट आपण कॅल्क्युलेट केलंय 50√2. त्याच्यानंतर एक्सएल म्हणजे काय आहे, फॉर्म्युला आठवतो का एक्सएलचा, फटाक कधीशा बोलो. तर फॉर्म्युला एवढ्यादा म्हणलोय आपण, फॉर्म्युला व्हेरी गुड, एल इंटू ओमेगा, एल इंटू ओमेगा. आता हे एल आणि ओमेगा कुठून घ्यायचं, एल ओमेगा डायरेक्ट दिले का बघा बरं, कॉस ओमेगा टी म्हणजे इथे ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगाची इथे व्हॅल्यू किती आहे, राईट, ओमेगाची व्हॅल्यू आहे 100. आणि एल म्हणजे इंडक्टन्स, इंडक्टन्स किती दिलंय 0.1 हेनरी. सो 50√2 अपॉन 100 इंटू 0.1, दिस विल बी 1.0, इथे गेला 1.0, इथे गेला, किती येणार, पीक व्हॅल्यू किती येणार 5√2 आली. करंटची पीक व्हॅल्यू 5√2 आली, करंटची पीक व्हॅल्यू 5√2 आली. इथपर्यंत आलं का सर्वांना, इथपर्यंत आलंय का बघा बरं सर्वांना. राईट, बघा ओके. तर इथपर्यंत आल्यानंतर आता आय आर एम एस कसं करणार, आय आर एम एस सोपा आहे, आय आर एम एस सोपा आहे, आय आर एम एस सोपा आहे.
की पीक व्हॅल्यू बाय √2 काढता येईल मला. पीक व्हॅल्यू आहे 5√2 अपॉन √2. RMS व्हॅल्यू किती आली? RMS व्हॅल्यू आली 5 एम्पियर. RMS व्हॅल्यू किती आली बघा? 5 एम्पियर. इज इट करेक्ट? बघा आपल्याला काय काय काढायला सांगितलं होतं? पीक व्हॅल्यू ऑफ EMF काढली, RMS व्हॅल्यू ऑफ EMF काढली, पीक व्हॅल्यू ऑफ करंट काढली, RMS व्हॅल्यू ऑफ करंट काढली, आणि लास्टला काय काढायला सांगितलं? एक्सप्रेशन फॉर करंट. करंटचं एक्सप्रेशन काय असतं सांगा बरं? करंट I इज इक्वल टू कसं असतं? I इज इक्वल टू I नॉट, I इज इक्वल टू I नॉट कॉस. समजा ईचं एक्सप्रेशन असं असेल, E नॉट कॉस ओमेगा टी, तर करंटचं काय असायला पाहिजे? करंटचं काय असायला पाहिजे? जस्ट इथे लक्ष द्या, थोडंसं बारीक लक्ष द्या इथे. करंटचं काय असायला पाहिजे? I नॉट कॉस ओमेगा टी असायला पाहिजे का त्याच्यामध्ये ऍडिशनल काय असायला पाहिजे? ओमेगा टी असायला पाहिजे का त्याच्यामध्ये ऍडिशनल काय असायला पाहिजे? ऍड असायला पाहिजे. काय ऍड असायला पाहिजे? फेज डिफरन्स. I नॉट ची तर व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला, हे कॉस ओमेगा टी बी माहिती आहे. प्लस π/2 करायचं का मायनस? बघा बरं, EMF च्या पुढे असतो करंट का मागे असतो? इंडक्टिव्ह सर्किटमध्ये, इंडक्टिव्ह सर्किटमध्ये करंट मागे असतो, EMF पुढे असतो, म्हणून इथे मी मायनस π/2 करणार आहे. मायनस π/2 करणार आहे. लक्षात आलं का बघा? एक्सप्रेशन फॉर करंट काढायचं होतं. करंटच्या इंडक्टर मध्ये करंट मागे असतो, EMF पुढे असतो, म्हणून मी मायनस π/2 केलेलं आहे करंटचं एक्सप्रेशन काढताना. राईट? ओके. तर काय करायचंय आता? लेक्चर एंड झाल्यानंतर 10:30 ला कांगणे सरचं लेक्चर स्टार्ट होईल. मी आज ऍक्च्युली नेटचा प्रॉब्लेम होता, पण खूप दिवस झाले, थोडंसं रिव्हिजनला पण वेळ लागणार होता आपल्याला, म्हणून आज घेतलं. उद्या इथून कंटिन्यू करूया. परत एकदा रिव्हिजन हवी मला. या वीक पर्यंत आपण पाहूया उद्या किती होतंय. आणि